काय टाकलं होतं. स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, रात्रीचे साधारण 9:15 वाजले आणि थंडी खूप जास्त आहे. गेले 7-8 दिवस तर आमच्याकडे खूप जास्त थंडी पडते. तर त्यामुळे म्हटलं आज शेकोटी भेटूया आणि शेकोटीबरोबर आणखीन एक गोष्ट करणार आहे. ते आधी सांगत नाही, नंतर बघालच नाही. एकटाच आहे आज, तर म्हटलं व्हिडिओ बनवूया. तर चला आता काय काय तयारी केली ते पण दाखवतो. चला व्हिडिओला सुरुवात करूया. ही बघा, ही लाकडं गोळा केलेत. ही छोटी लाकडं पण आहेत, थोडीशी छोट्या काटक्या आहेत, पेपर आहे जाळायला आणि इकडे बसायला पाट पण घेतला आहे. तर चला आता आग पेटवूया. शेकोटी आता आहे ना, लाकडं रचतो जरा व्यवस्थित. तर ही लाकडं रचलेत, आता आग पेटवूया. तो बघा तिकडे पेपर आहे, तर पेपर लावतोय, बघूया पेटते काय. मजा आली हा, थंडीमध्ये मजा आली. थोडीशी लाकडं टाकतो याच्यात. थंडी आहे ना, सकाळची खूप जास्त थंडी पडते आमच्याकडे. आत्ता या टायमिंगला तर थंडी एवढी नाही मिळणार, म्हणजे असते, पण तुलनेनं सकाळी थंडी खूप जास्त पडते आमच्याकडं. त्यामुळे बरं वाटते जरा. वा 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 वा. फायनली आग पेटवली बघा. शेकोटी एक नंबर, मजा वाटते. इकडं आग पेटवली आणि ना 4-5 काजू पण आणले ते बघा. तर हे बघा, 1 2 3 4 हे देखो. तर थोडीशी निकारी झाली ना की त्याच्यामध्ये काजू पण भाजतो जरा. गरम गरम काजू भाजून खायची मजा पण वेगळीच आहे. तर आधी जरा निकारी होतेत, तोपर्यंत थोडंसं बोलतो. असं शेकोटीबद्दल बोलतो. आमच्याकडे याला शेकोटी म्हणतात, किंवा काय काय जण पिरसा पण म्हणतात. तुमच्याकडे काय काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा. पिरसा म्हणजे पूर्वी कसं आमच्याकडे वांगणी वगैरे शेती असायची ना, तर त्यावेळेला पाणी वगैरे असायचं ना, मग रात्री पाणी लावायचे शेतीला. तर मग एका ठिकाणी अशी आग पेटवलेली असायची रात्रीची कायमची. थंडीचे दिवस असतात ना, तर आणि मग त्याला पिरसा म्हणायचे. ती कायम पेटत असायची आणि त्याच्यावरती कोणतरी बसलेलं असायचं, किंवा ज्यांची पाळी असेल ना पाणी लावायचे ते पाणी लावायचे, आणि ज्यांची नंतर असेल मग ते तिथं राहायचे ना, तर ते लोक तिथं शेकत असायचे वगैरे थंडीचे दिवस असल्यामुळे. तर पिरसा म्हणायचं त्याला, पिरसा. आणि शेकोटी पण म्हणतात आमच्याकडे. तर वेगवेगळ्या ठिकाणी काय काय नावं असू शकतात, तर आमच्याकडे तरी याला शेकोटी म्हणतात. तर आता आहे ना, चांगले निकार वगैरे झालेले आहेत. तर या काजू आहेत ना, त्या काजू टाकूया त्याच्यामध्ये. बघूया. गेल्या वर्षीच्या काजू आहेत, चांगले आहेत. काय काय वेळेला खराब होतात ना काजू. बघूया, भाजल्या तर मस्त खायला भेटते. पण थोडंसं लांब राहिलं पाहिजे, कारण चीक उडतो. काजूचा हा प्रॉब्लेम आहे, काजू भाजताना चीक उडतो मग, आणि आवाज पण येतो बघा. आता येईल
ते बघा. त्यामुळं काजू भाजताना सावधपणे भाजावं लागतं. हे देखो. धूर येतोय. सुरुवातीला बोलल्याप्रमाणे मला लहानपणीचे दिवस आठवतात ते शेकोटीच्या निमित्तानं. कारण त्यावेळेला मुलं भरपूर होती आणि रात्रीच्या आम्ही शेकोटी विहीर करायचो आणि भरपूर मुलं जमा व्हायची शेकोटी होती. आता आणि त्यावेळेला मेन म्हणजे त्यावेळेला मोबाईल नव्हता. त्यामुळं जर आपल्याला टाईमपास करायचा असेल तर असे एकत्र आल्याशिवाय काय टाईमपास व्हायचा नाही. आता प्रत्येकाकडे मोबाईल आहे, त्यामुळं प्रत्येकजण त्यामध्ये व्यस्त असतो. त्यामुळे शेकोटीची गरज आता भासत नाही. हा फरक आहे पूर्वीचा आणि आत्ताचा. ते दिवस खूप भारी होते. आता त्यावेळेला सकाळी पण उठल्यानंतर चुलीजवळ किंवा जास्ती करून शेकोटी बाहेर पेटलेली असायची. आता सकाळ उठल्यानंतर बाहेर कोण शेकोटी करतच नाही. हा सुद्धा एक फरक आहे. मला वाटतं काजू ना आता भाजले असतील. चेक करतो हा, नाहीतर खराब होतील, भुगावेल त्यांचा. बघूया. अरे रे रे रे, एक मी भाजले वाटतं. एक हे पण भाजले. अजून कुठं आहे? त्या साईडला आहे वाटतं. इथं पण ठेवली होती. 1 2 6 टाकल्या होत्या. 3 आणि 2 5 आणि अजून एक कुठे गेली? एक भुगा झाला वाटतं. हा, हे बघा. म्हणजे ह्या 4 काजू आणि इकडे 2 काजू जरा गार होतीत. मग त्यांचं फोडून घर काढतो. चला, 2 काजू आहेत ना, फोडले आपण, त्याच्यामध्ये काहीच नाही निघालं. हे बघा, काहीच नाही, काजू नाहीच झाले त्यात. मला वाटतं जास्त भाजले मी. हे बघूया. जास्त भाजल्या. भाजली. आता मधलं घर सालावत गायबच झालंय. आणि ते पण खराब आहे. खराब निघालं ते. नुसतं विजलं आहे, पण ठीक आहे. एवढा पण पुरेसा आहे. मित्रांनो, शेकोटी विजत आली आणि आता मी पण निघालो आहे. आपल्या शेकोटीमध्ये त्या निकाऱ्यामध्ये ना आम्ही 6 काजू टाकल्या होत्या, पण 6च्या 6 फुकट निघाल्या. मला वाटतं जास्त भाजल्या पण आणि त्या फोडल्यानंतर त्याच्या आतमध्ये गरज नव्हता. तर असू दे. व्हिडिओ या ठिकाणी एंड करतो आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा व्हिडिओ कशी वाटली ते. आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.